नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो 2 आहे, ज्यामध्ये आपण बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 मित्रांनो कर निर्धारण निरीक्षक गट क या पदाकरता मित्रांनो आपण टीसीएस पॅटर्न आधारित मित्रांनो काही अतिशय महत्त्वाचे व अतिसंभव प्रश्न आपल्या रेग्युलरली लेक्चर मार्फत मित्रांनो आपण कव्हर करत आहोत। तर मित्रांनो, तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तेथून मित्रांनो तुम्ही ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वाचे व अतिसंभव प्रश्न कव्हर केलेले आहेत। मित्रांनो, जो काही बीएमसीचा परिपूर्ण अभ्यासक्रम आहे कर निर्धारण या पदासाठी मित्रांनो तो आपण सर्व काही यामध्ये इन्क्लूड केला आहे, ज्यामध्ये मित्रांनो सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच की मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 हा देखील आपण यामध्ये प्रश्नसंच हा इन्क्लूड केलेला आहे। त्यामुळे मित्रांनो यामधले बरेच प्रश्न असे आहेत की तुमच्या परीक्षेमध्ये मित्रांनो 100% फिक्स विचारले जाऊ शकतात। त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो। तर पाहूया आपल्याच्या या भाग 2 मधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मध्ये नगरपालिकेच्या कोणत्या घटकाला शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी सोपवली आहे? तर या अधिनियमा अंतर्गत तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की नगरपालिकेचा जो आरोग्य विभाग आहे त्या आरोग्य विभागाला जे आहे जे की शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी सोपवलेली आहे। तर ऑप्शन नंबर ब हे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न क्रमांक 2 असा आहे, मुंबई मनपा अधिनियम 1888 कोणत्या घटकाने मुंबईच्या पाणीपुरवठा व्यवस्थापनावर काम केलं आहे किंवा काम केले आहे? तर हा अधिनियम तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की बृहन्मुंबई पाणी पुरवठा विभाग यावर जे आहे ते काम केलं आहे या व्यवस्थापनावर मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 3 आहे, मुंबई मनपा अधिनियम 1888 नुसार कोणता कर मुंबईत नागरिकांकडून शहराच्या विकासासाठी गोळा केला जातो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की मालमत्ता कर जो आहे जो की मुंबईत नागरिकांकडून शहराच्या विकासासाठी हा गोळा केला जातो। तर मित्रांनो, आपण बीएमसीचे जे काही अधिनियम आहेत किंवा जो मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 आहे या संदर्भाचे आपण सर्व काही कॉमन टू हार्ड लेवल असे सर्व क्वेश्चन्स आपण कव्हर करणार आहोत, ज्यामध्ये अधिनियम 1888 जे काही महत्त्वपूर्ण कलम आहेत ते देखील आपण येणाऱ्या आपल्या लेक्चर्समध्ये आपण ते देखील कव्हर करणार आहोतच मित्रांनो। तर याचं ऑप्शन नंबर ब हे प्रश्न 3चं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील चौथा प्रश्न असा आहे, प्रश्न क्रमांक 4, मुंबई मनपा अधिनियम 1888च्या अंतर्गत कोणत्या जागेचा विकास हा बस स्टँड प्रकल्पाच्या माध्यमातून झाला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की बांद्रा। त्यानंतरचा आपला पुढील जो की प्रश्न क्रमांक 5 असा आहे, मुंबई मनपा अधिनियम 1888 नगरपालिकेच्या कार्यालयातील किती मंडळे आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 24 मंडळे आहेत, जे की नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील 24 मंडळे आहेत। ऑप्शन नंबर क हे या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। जर मित्रांनो तुम्ही अजूनही बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 मित्रांनो कर निर्धारण निरीक्षक गट क या पदाकरता मित्रांनो तुम्ही अजूनही आपले टीसीएस पॅटर्न आधारित मित्रांनो अतिसंभव प्रश्नसंच व त्यासोबतच तुम्ही नोट्स जर घेतला नसाल तर मित्रांनो तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही मिळून घ्या, ज्यामध्ये आपण सर्व काही निरीक्षक या पदाकरता मित्रांनो A to Z अभ्यासक्रम आपण त्यामध्ये कव्हर केलेला आहे। जर मित्रांनो तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्रांनो 100% सांगतो तुम्हाला इतरत्र कोणतेही मित्रांनो मार्केटमधलं बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा मित्रांनो तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची गरज नाही। तुमचा सर्व काही A to Z अभ्यासक्रम या आपल्या कोर्सद्वारे कंप्लीट होणारा आहे। तर मित्रांनो हे संपूर्ण काही परिपूर्ण टीसीएस पॅटर्न आधारित आहे। यामध्ये तुम्हाला सर्व काही सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, बौद्धिक चाचणी व त्यासोबतच मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 नोट्स व त्यासोबतच तुम्हाला त्याचा प्रश्नसंच देखील आता उपलब्ध करून देण्यात येणारा आहे, जे की मित्रांनो तुम्हाला कुठेही घेतला तर तुम्हाला इतर बॅच मिळतील, परंतु मित्रांनो मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888चा जो कायदा आहे त्यावर मित्रांनो कुठेही विस्तृतपणे तुम्हाला मिळणार नाही। तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व काही टीसीएसच्या अतिसंभव प्रश्नांचा समावेश असेल, सोबतच बीएमसीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी देखील त्यामध्ये ॲड केलेल्या असतील, सोबतच कमी वेळेमध्ये मित्रांनो 100% ही परिपूर्ण तयारी असेल तुमच्यासाठी। जर तुम्ही परीक्षा मित्रांनो परीक्षा 8 दिवस किंवा 1 महिना अगोदर जरी मित्रांनो तुम्ही हे घेतला तरी तुमचं संपूर्ण प्रिपरेशन होऊन जाईल। परंतु मित्रांनो तुम्ही सध्या स्थितीमध्ये जर मित्रांनो याची नोट्स वगैरे सर्व घेतला तर मित्रांनो तुमचा 100% अभ्यासक्रम हा कव्हर होणारा असेल। त्यासोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील आपण यामध्ये ॲड केलेले आहेत व मित्रांनो
मुंबई महानगरपालिकेचा अधिनियम 1898 देखील मित्रांनो आपण प्रश्नसंच यामध्ये नमूद केलेला आहे. तर मित्रांनो हे सर्व काही तुमच्या परीक्षेदृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला हे मिळवायचं असेल तर मित्रांनो तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही 5 मिनिटाच्या आत सर्व मित्रांनो PDF फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगत आहे याची किंमत देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 10 टेस्ट सिरीज त्यासोबतच नोट्स व त्यासोबत मित्रांनो जे काही मुंबई महानगरपालिका अधिनियम आहे 1898 तो तुम्हाला त्या ठिकाणी मिळणारा आहे आणि सर्व काही मित्रांनो ट्रस्टेड आहे. फक्त आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरशी कॉन्टॅक्ट करूनच घ्या मित्रांनो. इतरत्र कोणत्याही लिंकवर तुम्ही मित्रांनो क्लिक करू नका. आता घ्यायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे. पूर्ण अभ्यासक्रमासाठी 100% आपलं स्टडी मटेरियल तुम्ही वापरा. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे. प्रश्न क्रमांक 6. इंग्लंड पार्लमेंटच्या सदस्य होणारे पहिले भारतीय व्यक्ती पुढीलपैकी कोण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी आहे जे की इंग्लंड पार्लमेंटचे सदस्य होणारे पहिले भारतीय व्यक्ती होते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ब या ठिकाणी होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 7 असा आहे. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिलेलं आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी जे आहे जे की वंदे मातरम हे गीत लिहिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला 8 असा आहे. अमरवेल ही डॅश वनस्पती आहे? तर अमरवेल ही, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की खोडावर वाढणारी जी की परजीवी वनस्पती आहे अमरवेल ही. त्यानंतरचा प्रश्न 9 आपला असा आहे. आर्द्रता कमी झाल्यास ध्वनीवर काय परिणाम होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की ध्वनीचा वेग कमी होतो. त्यानंतरचा प्रश्न आपला 10 असा आहे पुढील. सार्वजनिक वितरण प्रणालीचा उद्देश डॅश हा होय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, पर्याय 2 आणि 3, ज्यामध्ये चलनवाढीचे नियंत्रण व शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळवून देण्यास मदत करणे. कायचा आहे तर सार्वजनिक वितरण प्रणालीचा हा उद्देश आहे. म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी ड या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतर पुढील प्रश्न आपला प्रश्न 11 असा आहे. रॅमचा शब्दाचा पूर्ण विस्तार म्हणजेच की फुल फॉर्म काय होईल? तर मित्रांनो TCSद्वारे आतापर्यंत जेवढ्या काही एक्झाम घेण्यात आल्या आहेत त्यामध्ये मित्रांनो इंडियन इकॉनॉमी व त्यासोबतच कम्प्युटरच्या हार्डवेअर, सॉफ्टवेअर, इनर, पुटर या संदर्भात मित्रांनो 100% तुम्हाला एकतरी ॲब्रिव्हिएशन विचारला जातो. म्हणजेच की तुम्हाला शॉर्ट फॉर्मवर आधारित एकतरी प्रश्न मित्रांनो विचारला जातो. त्यामुळे अशा प्रकारचे तुम्हाला जेवढे काही शॉर्ट फॉर्म्स आहेत माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे हे परीक्षेपूर्वी किंवा आतापासूनच याचा अभ्यास करत चला. तर रॅमचा पूर्ण रूप काय होणार असेल? तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर क, रँडम ॲक्सेस मेमरी हा होणारा असेल. त्यानंतर प्रश्न 12 आपला. चायनीज भाषेतील सर्च इंजिन कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की सोनू हे जे आहे चायनीज भाषेतील सर्च इंजिन आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न 13 असा आहे. उपसंहार या शब्दाचा अर्थ सांगा. तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर अ, जे की सारांश असं जे आहे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 14. कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1909. तर 1909च्या कायद्याअंतर्गत जे काय मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आलेलं आहे. म्हणून ऑप्शन नंबर ब हे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर असे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये टॉप 14 क्वेश्चन्स होते जे की आपण भाग 2च्या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. तर मित्रांनो पुढील याच प्रकारे आपण सर्व प्रश्नांची मिक्स स्वरूपामध्ये आपली व्हिडिओ लेक्चर येणारे असतील. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या विद्यार्थी मित्रांना TCS पॅटर्न आधारित निरीक्षक गट क या पदाकरताचा सर्व काही मित्रांनो A to Z अभ्यासक्रम जर हवा असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही मटेरियल मिळवून घ्या. सर्व मटेरियल तुम्हाला मित्रांनो PDF स्वरूपामध्ये मिळणार असेल आणि सर्व काही ट्रस्टेड आहे मित्रांनो. 5 मिनिटाच्या आत तुम्हाला ते सर्व मटेरियल मिळून जाणार असेल. तर घ्यायचं असेल नक्की कॉन्टॅक्ट करा आणि मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.